नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला खणाच्या पिसापासून आंब्याच्या पानाचे तोरण कसे बनवायचे ते शिकवणार आहे. खूप असे हे सुंदर असे हे तोरण बनते आणि खूप सोपे आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता पानाचा आकार देण्यासाठी मी ही कागदाची अशी घडी घेतलेली आहे. आता त्याच्यावर आहे ना आपल्याला माप टाकायचे. हा मी कॅनव्हासचा पेपर घेतलेला आहे बरं का. आता 7 इंचावर मी माप टाकलेलं आहे. सरळ लाईन घेतली, घडीची इथनं 7 इंच घेतलेलं आहे मी. आणि 7च्या निम्म इथं परत भाग घेतलेला आहे. 7च्या निम्म 3.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आणि 3.5चे इथून आहे ना पुढे 2 इंचावर मार्किंग केलेलं आहे. बघा 2 इंचावर मार्किंग केले आणि सगळ्यात वरनं मी 1 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता हे 1 इंच, 2 इंच आणि शेवटी 7 इंच असं आपल्याला गोलाकार द्यायचा आहे, म्हणजे पानाचा आकार द्यायचा आहे बरं का. अशा पद्धतीने आपण इथे आकार देणार आहोत आणि मग ते आपण कापून घ्यायचं आहे. खूप सुंदर असं हे तोरण बनतं आणि खूप सोपं आहे बनवायला. आता अशा पद्धतीने हे कापून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे काय करायचं का, असा पानाचा आकार आपला तयार होतो. आता हे जे खणाचं पीस आहे ना त्याच्यावर असं हे ठेवून मी अशा आकाराचे सगळे हे कापून घेणार आहे आणि ते असंच कॅनव्हासला शिवून घ्यायचं आहे. फक्त वरची बाजू आपण शिवणार नाही आहोत, फक्त कडेने असं शिवून घेणार आहोत. आता हे माझं शिवून झालेलं आहे आणि वरती बाजू मी अशी न शिवताच ठेवलेली आहे. वरची जी सरळ बाजू आहे ना ती. आता आपल्याला ह्याला अस्तर पण लावायचं आहे. तर अस्तर लावण्यासाठी काय करायचं आहे, ही जी सरळ बाजू आहे ना त्या बाजूवरच बघा हे असं ठेवून परत अशी एक शिलाई मारून घ्यायची आहे. वरच्या बाजूने शिवायचं नाही. तेव्हा हे असं ते ना ओपन ठेवायचं आहे. आपण अशी शिलाई मारून घेणार आहोत आणि मग कडेने कापून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने माझं हे शिवून झालेलं आहे. आता आपण हे ना सरळ करूया. बघा आता इथून एकदम असं हे करून सरळ करायचे. बघा आणि आता हे सरळ केलं ना की वरनं अशी दाबशिलाई आपण मारून घेणार आहोत आणि लेस पण लावणार आहोत. बघा आता अशा पद्धतीने मी बाकीची पानं तयार करून घेतलेली आहेत. बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ही पानं तयार झालेली आहेत आणि खूप सुंदर दिसतं बरं का हे तोरण. आता मी ना अशी एक काठाची पट्टी म्हणजे घेतलेली आहे. तुम्हाला लेस पण भेटते बरं का ही दुकानात. काठाची लेस तुम्ही मागितली ना वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला अशा काठांची लेस भेटते. आता मी ही लेस आहे ना 42 इंचची लेस घेतलेली. तुम्ही आपल्या दाराचं माप जे असतं ना त्या मापाच्या प्रमाणे लेस घ्या. आता ही मी घेतली बघा 40 इंचाची घेतलेली. ठीक आहे. आता पहिल्यांदा काय करायचं, आपण ह्याला पानं लावून घेणार आहोत सरळ बाजूनी. आता कशी लावायची बघा, ही उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे. आता हिचं आपण बरोबर माप घेणार आहोत. आता ही कडेने मी 3 इंच सोडलेलं आहे, मार्किंग केलेलं आहे 3 इंचावर आणि मध्ये प्रत्येक इथं 5-5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे आणि शेवटी परत 3 इंच आपलं राहतं. आता हे पूर्ण असं 5-5 इंचावर मार्किंग करून घेतलेली. एकूण 8 पानं एका तोरणाला बसतात. आणि परत शेवटी 3 इंच आपलं राहील. आता 5
इंच घेतलं, परत शेवटी 3 इंच राहतंच आपलं. अशा पद्धतीने तुम्ही नीट व्यवस्थित माप घेऊन हे करायचं आहे बरं का. आता तुमचं दार किती मोठं, म्हणजे कधी 38 इंचाचं लागतं, कधी 40, काय कायकांना 42 पण लागतं. आता जिथं मार्किंग केलं आहे ना तिथं बरोबर हे असं पान ठेवायचं उलट्या बाजूनी. ही सगळी पानं अशी शिवून घ्यायची आहेत आपल्याला, म्हणजे सरळ पट्टीवर सरळ असं पान ठेवून इकडनं अशी ही सगळी पानं पहिल्यांदा शिलाई मारून घ्यायची आहे बरं का त्यांना. अशा पद्धतीने आपण ही सगळी पानं शिवून घेणार आहोत. आता माझं शिवून झालेली आहे. आता इथेच वरती आपण अस्तर पण लावून घेणार आहोत. आता अस्तर कसं लावायचं, आता ह्याच्यावर बघा ही अस्तरची एक पट्टी घेतली मी आणि अशी पट्टी ह्याच्यावर ठेवायची आणि ती अशी ह्या बाजूनी अशी शिवून त्याच म्हणजे पानांवरतीच असं शिवून घ्यायची आहे अस्तर, म्हणजे असं कडेच्या बाजूने आणि ह्या बाजूने शिवून घ्यायची. फक्त वरची बाजू आपण उघडी ठेवून म्हणजे शिवणार नाही, वरची सरळ बाजू ती ही बाजू शिवायची नाही आपल्याला, फक्त कडेचे 2 बाजून ही खालची बाजू शिवायची पानांची. ठीक आहे, अशा पद्धतीने शिवायचं आहे, खालचं शिवायचं नाही आहे. आता हे शिवून झालेलं आहे माझं. आता इथं आपण हे अशा हुकसाठी हे लावून पण घेणार आहोत, म्हणजे आपल्याला अडकवायला हुक होईल. अशा पद्धतीने हे आपण शिवून घेणार आहोत. आता हे शिवून झालेलं आहे माझं. आता आहे ना आपण हे सरळ करूया काय. आता हे ना असं सरळ करून घेऊया आपण. अशा पद्धतीने हे सरळ करायचे. आता अशा पद्धतीने शिवून झाले. आता वरचं हे थोडंसं कापड आपण हे ना कापणार आहोत आणि असं आतल्या बाजूने दुमडून बरोबर त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आणि सगळ्या बाजूनी वरनं दाब शिलाई मारायची. अशा पद्धतीने आता मी याला आहे ना दाब शिलाई माझी मारून झाली, वरती असं अडकवायला हुक पण केलेले आहेत मी, आणि थोडेसे मध्ये आहे ना मणी आणि गोंडे लावलेले आहेत. कसं झालं मग, छान दिसते ना तोरण. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. धन्यवाद.